नमस्कार, आपण पाहत आहात नॅशनल क्राईम वॉच न्यूज. पुढील घटना ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे घडलेल्या अमानुष घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचे जबरदस्तीने टक्कल करण्यात आले. तिला बेदम मारहाण करण्यात आली आणि गळ्यात चप्पलांचा हार घालून परिसरात फिरवण्यात आल्याची धक्कादायक घटना 14 मे 2026 रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिरात प्रवेश आणि कौटुंबिक वादातून दोन कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर काही आरोपींनी संबंधित महिलेवर हल्ला केला. आरोपींनी तिचे केस कापून टक्कल केले, तिचा सार्वजनिक अपमान केला आणि गळ्यात चप्पलांचा हार घालून धिंड काढल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. महिलेच्या कुटुंबियांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उल्हासनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी सांगितले की या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून दोषींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचारांबाबत पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. रिपोर्टर कुमार जाधव.